करत असताना रोहित पवारांनी मराठे नेते जे आपल्या बाजूने करून घेतलेले होते, ज्यांनी रोहित पवारांसाठी कर्जत जामखेडमध्ये असणारा जो काही मराठा मतदार वर्ग आहे ज्याला त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा तो प्रयत्न त्यांचा यशस्वी देखील झाला, त्यांच्या विजयाच्या माध्यमातून तो यशस्वी झाला असं म्हणता येईल. शिवाय धनगर मतं देखील त्यांच्या बाजूने गेलेली होती. तो सगळा मतदार जो आहे तो यंदा रोहित पवारांच्या बाजूने गेलाय की नाही याबद्दल साशंकता या अर्थाने, कारण गेल्या वेळी त्यांच्या विजयामध्ये ज्या मराठा नेत्यांनी मदत केलेली होती ती सगळी नेते मंडळी ही राम शिंदेंच्या बाजूने होती. त्यामुळे राम शिंदेंनी असा पक्का विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला होता की जे रोहित पवार कर्जत जामखेडची बारामती करतो म्हणाले होते, ज्या नेत्यांच्या भरोश्यावर गेल्या वेळी 2019 मध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता, यंदा त्यांचा तो विजय होणं शक्य नाही. व्यासपीठावरती ते काय एकटे दिसत आहेत, त्यांच्याबरोबर गेल्या वेळी असणारी वेगवेगळ्या नेत्यांची फौज आता त्यांच्याबरोबर का दिसत नाहीये, याचं कारण हे देखील एक सांगितलं गेलं की तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत रोहित पवारांनी ज्या मराठा नेत्यांनी त्यांना सोबत केली होती त्यांना उमेदवारी देण्यापेक्षा भाजपमधनं नुकत्याच आयात केलेल्या नेत्यांना त्यांनी उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणलेलं होतं. ही देखील तिथल्या मराठा नेत्यांच्या मनात नाराजी होती, म्हणून ते नेते यंदाच्या निवडणुकीत रोहित पवारांच्या बाजूने गेलेले नव्हते. त्यामुळे ते नेते त्यांच्याबरोबर नसणं आणि त्याचबरोबर मतांची विभागणी होणं हा देखील एक फॅक्टर यामध्ये जर लक्षात घेतला तर मतांची विभागणी निश्चितपणे झाली. धनगर मतं जी आहेत ती अर्धी राम शिंदेंच्या बाजूने गेलेली असावीत, मराठा मतं जी आहेत ती राम शिंदेंच्या बाजूने काही प्रमाणात गेलेली असावी. पण ही काटेकी टक्कर जी आता आपण बघतोय ज्यामध्ये जो मार्जिन आहे तो साधारण 300, 400, 500, 700 अशा पद्धतीचा दिसून येतोय. त्यामुळे मार्जिन कमी असल्या कारणाने 1100 मतांमध्ये नेमकं ती मतं किंवा त्यातला एक मोठा आकडा जो आहे तो राम शिंदेंच्या बाजूने जातो की रोहित पवारच्या बाजूने जातो हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. याबद्दलचे अपडेट न्यूजरूममधनं माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील आणि ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. आज न्यूज 18 लोकमतने अचूक निकाल, अचूक आकडे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. इलेक्शन कमिशनकडनं जे आकडे आमच्यापर्यंत पोहोचत होते तेच आकडे मी आपल्यापर्यंत पोहोचत होतो. कुठेही सकाळपासनं 7 वाजेपासनं म्हणजे तसं बघायला गेलं तर 8:15 ते 8:30 पहिली मतमोजणी जी आहे ती पोस्टल मतांची झाली आणि त्यानंतर इतर EVM मशीन जे आहेत त्यातले आकडे जे ते बाहेर पडले. तर तेव्हापासनं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटच्या माध्यमातून जे आकडे आमच्यापर्यंत पोहोचत होते, आमच्या राट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे आमच्यापर्यंत पोहोचत होते तेच आकडे कोणताही गोंधळ किंवा कोणती फसवणूक करता आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवले. त्याच्यामुळे आज निवडणूक म्हणजे न्यूज 18 लोकमत हे समीकरण जे ते आपल्या मनात आम्ही बिंबवू शकलो. त्यामुळे खरे आकडे, स्वच्छ आकडे, प्रामाणिकपणे दिले जाणारे आकडे हेच आम्ही आपल्यापर्यंत दिले, आपल्यापर्यंत पोहोचवले. कुठेही आकडे फुगवून आम्ही आपल्यापर्यंत ते पोहोचवत नव्हतो. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष आहे ते कर्जत जामखेडच्या लढतीवर. थोड्याच वेळात या लढतीतला आमदार, विजयी आमदार कोण हे आपल्याला स्पष्ट होईल. रोहित पवार की राम शिंदे हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल, कारण बैजवाडीचे शेवटची 1100 मतं जी आहेत ती मोजायची, तिची मतमोजणी जी आहे ती सुरू आहे आणि त्याबद्दलचं चित्र आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट होईल. बघूयात यामध्ये कोण विजयी होतं, याबद्दलचा अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. थोडीशी प्रतीक्षा करूयात, 5 ते 10 मिनिटात ही आकडेवारी समोर येईल आणि त्याबद्दलचं